सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती। साधू संतांच्या सहज बोलण्याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे, कारण कधी कधी साधू संत सहज बोलतात पण त्याच्या मागे काहीतरी वर्म दडलेलं असतं। सहज एक दृष्टांत सांगतोय। एक दिवस काय झालं माहितीये का, आता राजा परीक्षितला उत्सुकता निर्माण झाली की आता काय सांगतात शुकमुनी। एक दिवस दुर्योधनाची तब्येत बरी नव्हती, मग आणि दुर्योधनाच्या पत्नीला जरा बाहेर जायचं होतं कुठेतरी। दुर्योधनाचा सर्वात जवळचा मित्र होता, त्याचं नाव आहे कर्ण। मग दुर्योधनाने कर्णाला सांगितलं, माझं काही रिकाम पण नाही, पण तुझ्या वहिनीला घेऊन जा। याला म्हणता विश्वास। याला काय म्हणता? मित्राला सांगितलं तुझ्या वहिनीला तू घेऊन जा फिरायला। खरंच सांगा, आता काळ तसा राहिलाय? जितका मोठा विश्वास तितकाच मोठा धोका, हेच कलियुग आहे। जितका विश्वास ठेवणार तितका मोठा धोका होणार। अंती असते प्रारंभ, शेवटच सुरुवात असते। लक्ष देना एकदा। तुम्ही गंमत सांगणार होते महाराज, हो ही गंमतच आहे। हा कर्ण घेऊन गेला तिला फिरायला आणि तिकडनं येताना संध्याकाळ झाली। बाई सोबत तुम्ही सकाळी निघा नाही तर दुपारी निघा, येवाना टाइम संध्याकाळी वही म्हणजे वही। अवमान अनुभव सांगितलं नव्हे। बाईने कधी म्हटलं ना मी 5 मिनिटात तयारी होते, समजी लेवा ना ते 2 घंटा आपले जर एखाद काम होते करल्या। मला अजून बी आठवतं, पूर्वीच्या काळी म्हातारे लोक मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये बायांना घेऊन जात नव्हते, कारण यासना पाहिजे लग्न मुली जायला होतात, टाइम आवरलाच जात नाही। मी कशी दिसणार, तुला कोण बघणार मावशी। बरं आता तरुण मुली असतात बिचाऱ्या, आमच्या मुली कुवाऱ्या, त्यांनी मेकअप वगैरे केला की छान दिसतात, पण 60-60 वरीतना दल्ल्या मेकअप करी बट्टीत पुऱ्या बावल्या दिसतील त्या, फोटो मागणाऱ्या दिसतील त्या। जे आपल्याला शोभेल आपण ते कार्य केलं पाहिजे। लक्ष देऊन ऐका आता बरं का। दुर्योधनाची पत्नी आणि कर्ण रथ चालवतोय आणि संध्याकाळची वेळ होती आणि रस्त्यामध्ये एक ब्राह्मण भेटला आणि ब्राह्मणाने त्या कर्णाचा रथ थांबवला। कर्ण रथाच्या खाली उतरला, नमस्कार केला आणि सांगितलं बोला। कर्ण म्हणजे दानवीर, कर्ण म्हणजे जे मागितलं ते देऊन टाकणारा, मागे पुढचा विचार न करणारा। म्हणून आपण कधी कधी म्हणतो ना, महाराज हा माणूस इतका दानशूर आहे ना की कर्णासारखा, म्हणजे जो दान करतो तो कर्ण। नेमकं त्या ऋषींनी कर्णाला सांगितलं, मी जे मागेल त्या मला द्याल का तुम्ही? कर्णाने सांगितलं, तुम्ही मागा फक्त, नाही दिलं तर मी कर्ण नाही। माझ्या जीवनातला नियम आहे, सकाळी किंवा संध्याकाळी, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर मला कोणी काही मागितलं तर मी त्याला ते देऊन टाकतो। त्या ऋषीने दुर्योधनाच्या बायकोकडे बघितले, आता कर्णाचे ठोके बळायला लागले आणि हा म्हणतो की या बाईच्या अंगावर जेवढे दागिने, हे सगळे दागिने मला देऊन टाका। बाईला तुम्ही जीव मागा पण दागिना नका मागू, दागिना नाही। कर्णाने सांगितलं, वहिनी दागिने काढा। पहिले देराचा एवढा मान सन्मान होता तो आता राहिला नाही, हळूहळू तो गायब झाला। मी त्याच्यावरती बोलेल, पण वेळ कमी असल्यामुळे मला ही कथा महत्वाची वाटते, कारण तुम्ही दिवसभर काबाड कष्ट करणारे लोक जर कथा ऐकायला येता तर ही कथा जीवनाचं सार्थक करणारीच असली पाहिजे। हसणं, हसवणं, गप्पा या चारीकडे चाललंय। कथेच्या आधी येत असतानाही तुम्ही गप्पा मारून आले, कथा संपल्याच्या नंतरही तुम्ही गप्पा मारणार आहे। सकाळी झोपेतून उठल्यापासून तर कथेला येईपर्यंत तुम्ही गप्पाच मारणार, पण त्या गप्पांमधून आपलं कधीही भलं होणार नाही। म्हणून कमीत कमी 1.5-2 तास आपल्या जीवनात प्राप्त झाला तर आपण देवाबद्दल का ऐकू नये? लोक म्हणतात महाराज लोक काही देवाचं ऐकत नाही। ऐकतात हो, तुम्ही सांगा लोकांना। लोकांना मूर्ख समजू नका, लोक खूप ज्ञानी आहेत, लोकांची खूप इच्छा असते। आणि श्रीमद भागवत म्हटल्यावर जर ते लोक आले असतील तर त्यांना श्रीमद भागवता व्यतिरिक्त मी का वेगळं सांगावं, हा माझा मनाचा प्रामाणिकपणा मी जोपासला पाहिजे।
दुर्योधनाच्या बायकोने थोडे नागबीक मुरगळलं, पण नाही इलाज होता. सगळे दागिने काढले का थोडं भांडण कर्णाच्या हातात दिलं आणि कर्णाने ते त्या ऋषीच्या हातात देऊन टाकलं आणि रथ आला घरी. दुर्योधन झोपलेला होता. दुर्योधनाची बायको अशी लाल बुंड डोळे झालेले तिचे, अशी जोर जोरात ती दुर्योधनाला शिव्या घालते. तुमचं जमत नसेल ना तर तुमच्या मित्राबरोबर पाठवत जाऊ नका. मूर्ख आहे तुमचा मित्र, मूर्ख, अक्कल अजिबात नाही त्याला, कवडीची अक्कल नाही, बिंडो कुठला. विचारतोय दुर्योधन नेमकं झालं काय, झालं का विचारा, तुमच्या मित्राला फोन लावा आताच. अगं तू सांग, मी विचारेल त्याला नंतर. काय तर जरा शांत बोल, शांत बोलू. तिकडनं येताना वाटेमध्ये एक ब्राह्मण भेटला. म्हणे मग त्या ब्राह्मणाने माझ्या अंगावरचे दागिने मागितले आणि तुमच्या या मित्राने सगळे दागिने दान करून टाकले. दुर्योधनाला इतकं हसायला आलं. एवढा हसला दुर्योधन, अर्धा घंटा हसला, पोट दुखेपर्यंत हसला. आणि बाई कधी संतापात असेल तर माणसाने चुकून बी हसू नये. दात पडाने दाट शक्यता आहे. ते संताप मा काय मारी पेगी. तिला अजून राग चढला. तिने इकडे फेक तिकडे फेक. दुर्योधनाने तिचा हात धरला, पलंगावर बसवली. अगं मूर्ख, राग शांत कर. तू भाग्यवान आहे, मी भाग्यवान आहे. माझे सगळे दागिने चालले गेले, मी भाग्यवान आहे. तू खुश नशीब आहे. त्या ऋषीने दागिने मागितले. तो ऋषी कधी म्हणताना आई दागिना वाली माले दे द्या, तो तुले सुद्धा दी टाकता. तवय तिला राग शांत होय ना. कर्ण तो कर्ण, त्याने सुद्धा बापाची खूप सेवा केली होती. इकडे भीष्माने बापाची सेवा केली आणि त्याच बापाला मोक्ष मिळावा म्हणून या कलियुगामध्ये गोमानसिंग सोसायटीमध्ये सौभाग्यवती रेखाताई आपल्या बापाच्या निमित्ताने कथा ठेवताय. म्हणून त्या बापासाठी 2 ओळी. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही, ही जाण राहू दे गोडी. म्हातारपणीत आई बापाला लावशील भीक मागाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली तुझ्याची छाया रे वेडा. मिळणार नाही तुला आई बाप. नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. जिजवून जाणे काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली तुझ्याची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बायका पोर, गणगोत्र मी परिवार. मिळेल बायका पोर, परिवार. स्वार्थाने गुरफटले ना हा मायेचा बाजार. हा मायेचा बाजार, हा मायेचा बाजार. जीवनामधली अमोल संधी,
मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही कथा कीर्तन आई वडील गेल्याच्या नंतर त्याच लोकांना करण्याचा अधिकार आहे ज्या लोकांनी जिवंतपणे आपल्या मायबापाची सेवा केली. ज्यांनी जिवंतपणे आपल्या मायबापाची सेवा केली नसेल, तुम्ही मेल्याच्या नंतर कितीही मोठी पंगत घाला, कितीही मोठी कथा ठेवा, कितीही मोठं कीर्तन करा, तुम्हाला त्याचे पुण्य प्राप्ती कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. जिवंतपणे मायबापाची सेवा केली पाहिजे, जिवंतपणे त्यांना खाऊ पिऊ घातलं पाहिजे, जिवंतपणे त्यांचा दवाखाना व्यवस्थित केला पाहिजे, जिवंतपणे त्यांनी तुम्हाला कितीही त्रास दिला तरी आपले जन्मदाते म्हणून तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्या पदरात घातल्या पाहिजे. कारण एक वेळा मायबाप निघून गेले का जीवनामध्ये फारसं काही शिल्लक राहत नाही. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावरती कशाला म्हणतो देवा देवा. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावरती कशाला म्हणतो देवा देवा. लाडोबंदीच्या पंक्ती बसवते, लाडोबंदीच्या पंक्ती बसवते, नंतर तुझे माया काया जिजुनी तुझ्या शिरार धरली शिकाची छायर वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. इथं बसलेल्यांपैकी जर कोणाची माय जिवंत असेल, कोणाचा बाप जिवंत असेल, जर सगळ्या माणसांना हात जोडून विनंती आहे, बायकोचं ऐकून कधी मायबापाला त्रास देऊ नका. देवाबद्दल तर आपल्याला ऐकायचंच आहे, पण ज्यांनी आपल्याला जन्माला घातले ते आपले सर्वात मोठे देव आहे. बायकोचं ऐकून कधी मायबापाशी दुश्मनी करू नका, बायकोचं ऐकून कधी बहिणीची दुश्मनी करू नका. कारण ऐका ना, जेव्हा तुमची बायको नव्हती तेव्हा तुमचे आई वडील होते, तेव्हा तुमची बहीण होती. आणि ज्या दिवशी तुम्ही बायकोचा ऐकून आई वडिलांना त्रास द्यायला लागले ना, एक गोष्ट लक्षात ठेवजा, या जगतामध्ये सर्व गोष्टी परत परत प्राप्त होतात. परत परत वित्त परत प्राप्त होतं, मित्र परत प्राप्त होतो, बायको परत प्राप्त होते. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है, माँ बाप नहीं मिलते. आणि म्हणून मायबाप मेल्याच्या नंतर रडणाऱ्या मुली हजार असतील, मुलं हजार असतील, पण माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून अट्टहास करणारे लोक जगात खूप कमी आहे. काही लोकांना कथा कीर्तन म्हणजे टाइमपास वाटते, कथा कीर्तन म्हणजे वेस्ट ऑफ मनी. एवढा खर्च करण्यापेक्षा गरिबांना खाऊ घातलं असतं. तू किती खाऊ घातला आजपर्यंत सांग ना जरा. प्रत्येक गोष्टीला नियम असतात, प्रत्येक गोष्टीला एक आचरण शुद्धता असते. मला या ठिकाणी आल्याच्या नंतर काही गोष्टींचा अनुभव आला. माणसं मेंटॅलिटी पागल होत चालले. घरामध्ये दरवाजा लावून घ्यायचा, तीच बायको तेच पोरं. एक गोष्ट लक्षात ठेव जा, जन्म परत परत प्राप्त होत नाही. इतक्या सुंदर पृथ्वीवरती तुम्ही आले ना, तर स्वतःला घरामध्ये कोंडून घेऊ नका.
घरामध्ये तुमचं जग निर्माण करू नका। आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा। आता जे मी एक वाक्य सांगणार आहे ते अंतःकरणामध्ये घ्या आणि त्याचं ऍप्लिकेशन करा हृदयामध्ये। कथा झाल्याच्या नंतर घरी जा, घरी गेल्याच्या नंतर आपला मोबाईल सायलेंट करा, लाईट बंद करा, डोळे लावा। डोळे लावल्याच्या नंतर फक्त एक प्रश्न तुमच्या मनाला विचारा की या रात्री कधी मी मेलो तर किती लोकांना फरक पडेल, असा प्रश्न विचारा मनाला। आणि तुमच्या डोळ्यासमोर मग काही चेहरे येतील, काही नावं येतील, बस त्या लोकांसाठी जीवन जगा। कारण तुम्ही मेल्याच्या नंतर ज्यांना फरक पडणार नाही अशा लोकांसाठी वेळ वाया घालवू नका। आणि जग इतकं मोठं आहे ना सध्या, इतके भावनाहीन झाले लोक। पूर्वीच्या काळी जर एखाद्या मरणाची घटना कानावर ऐकली ना का छातीचे असे ठोके वाढत होते। आता डोळ्यासमोर माणसं कापले जातात तरी सुद्धा माणसाला वाईट वाटत नाही। हा कलियुग आहे, प्रारंभ झालेला आहे। मानवाच्या विनाशाची लक्षणं दिसत आहेत। अटॅकचं प्रमाण वाढलं, कर्जबाजारी वाढली, आत्महत्या वाढल्या, हे सगळं परमात्मा करून घेणार आहे। स्वतःच्या घरामध्ये स्वतःचं एक आयुष्य निर्माण करणारे लोक त्यांच्या लक्षामध्ये येत नाही की एक दिवस तुला हिफाजत करे, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, कितीही एकांतामध्ये राहा, तुम्ही किती एक स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करा, घर दार गण गोत्र मित्र परिवार याच्यामध्ये जास्त गुंतून राहू नका बरं का। ज्या दिवशी तुम्ही मेले ना 2 तासाच्या आत लोक तुम्हाला विसरणार। जे लोक तुमच्या गल्लीतले, जे तुमचे नातेवाईक, जे तुम्हाला आपलं म्हणत होते, तेच लोक तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला स्मशानामध्ये जाळणार। उरलेली राख दुसऱ्या दिवशी घ्यायला जाणार आणि ती राख नदीमध्ये फेकायला सुद्धा बऱ्याच लोकांचा रिकाम पण राहणार नाही।
ज्याने अग्निडाग तुम्हाला दिला तोच मुलगा 13 दिवस एका जागेवर बसायला नाकारतो, त्याचं चित्त लागत नाही. तुम्ही मेल्याच्या नंतर तुमच्याच घरामध्ये संध्याकाळचं जेवण शिजवल्या जातं. इतके निष्ठुर लोक कलियुगामध्ये झाले, तुम्ही त्यांच्यासाठी परमात्म्याकडे पाठ फिरवता. हे काही योग्य नाही राजा परीक्षिती. आज एवढ्या भारताचा तू राजा आहे, पण 6 दिवसाने तू मरणार आहे हे जेव्हा तुला माहिती पडलं, तू कसा मृत्यूच्या धाकाने कथा ऐकायला आला, तसं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, 2, 4, 10 वर्षाने तुम्ही मरणार आहात. आणि याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पैशांच्या मागे, संपत्तीच्या मागे एवढे गुंतून जाऊ नका की माणुसकीचा तुम्ही खून करून टाकाल. एक वाक्य आज माझ्या वाचनात आलं. पूर्वीच्या काळी घड्याळ कोणाकडेच नव्हती, मात्र वेळ सगर्वांकडे होता. आता घड्याळ प्रत्येकाकडे आहे, वेळ मात्र कोणाकडेच नाही. इतक्या काळ बदललेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव जा, आपल्या लोकांशी बोलत जा, एकमेकांचे हाल विचारत जा. घरात जर म्हातारे आई वडील असतील तर म्हाताऱ्या आईला घरातून बाहेर जाताना जरा विचारा, आई मा बाजारातून येताना तुला काही आणू का खायला? तुमच्या आईच्या डोळ्यात पाणी येईल. तुमची आई तुम्हाला फक्त हात करून सांगेल, येताना थोडा पेढा घेऊन येतो. कारण म्हाताऱ्या माणसाला खायला काय आवडेल, पण सुनेच्या धाकामुळे माय बोलत नाही. पण आपली माय आहे जन्म देती, 2 दिवसाने ती मरून जाणार आहे. बाप आपला 2 दिवसाने मरून जाणार आहे. मरता मरता त्यांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावा, इतकी तरी सेवा तुम्ही माय बापाची केली पाहिजे. मेल्याच्या नंतर रिकाम्या लोकांना खाऊ घालण्यात काहीच अर्थ नाही, काहीच नाही. जर जिवंतपणे तुम्ही त्यांना त्रास दिलेला असेल तर. छोटासा दृष्टांत सांगतो, कारण वडिलांच्या निमित्ताने कथा चाललेली आहे आणि कथेची समाप्ती करतो. इथं सगळ्या बहिणी आता दिवाळीला, भाऊबीजेला आपल्या भावाच्या घरी गेल्या असतील. गेल्या होत्या ना? गेल्या होत्या ना? संपली आपली कथा. 10 मिनिटं राहिली कथेच्या. जेव्हा मुलगी येणार असते ना माहेरामध्ये, आईपेक्षा आनंद बापाला जास्त असतो. सकाळी उठतो, अंगावरती थंड पाणी घेतो, टोपी घालतो, आपलं धोतर घालतो आणि बस स्टँड वरती जाऊन बसतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्याला विचारतो, प्रत्येक गाडीवाल्याला विचारतो की अमुक अमुक ठिकाणून बहीण बसली होती का आपली? सकाळची दुपार होते, दुपारची संध्याकाळ होते आणि संध्याकाळी त्याच्या मुलाच्या फोनावरती फोन येतो की भाऊ मी आज नाही, मी उद्या येणार आहे. तसाच नाराज होऊन बाप घरी येतो आणि रात्रभर आपल्या मुलगीचा विचार करताना डोळ्यातलं पाणी उशिला जिरवतो तो बाप असतो. रात्रभर रडला. त्याच्यानंतर मुलगीची आठवण येत होती. सकाळ झाली, परत आंघोळ केली, परत बस स्टँडवर जाऊन बसला. बस स्टँडवर गेल्याच्या नंतर 2-2:30 वाजेची वेळ होती. ऊन तापत होतं आणि एसटीतून बाया उतरत होत्या आणि याला त्याची मुलगी खिडकीतून दिसली आणि बापाचा आनंद अनावर झाला. मुलगी आता दरवाजात येणार. मुलगी जशी दरवाजातून खाली उतरली, जशी मुलगी खाली उतरली तशी बापाने तिच्या हातातली बॅग आपल्या डोक्यावर घेतली आणि तसा तो बाप चालत 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 लंगडत लंगडत घरापर्यंत आला. आपल्या मुलगीची बॅग त्याने पलंगाच्या खाली टाकली. लवकर आता काढायची नाही म्हणे हिला. मुलगीला हातपाय धुवायला पाणी टाकायला लावलं, गरम गरम चहा ठेवायला लावला. स्वतः धावपळ करत गेला, दूध आणलं. मुलगीला सांगितलं आता आराम कर बर का, मी जरा शेतातून फेरी मारून येतो. मुलगी जरा आराम करत होती. बाप तितक्या शेतातून आला. मुलगीला बघितलं, मुलगीला झोपेतून उठवलं, हातपाय तोंड धुतले. मुलीला विचारलं जवाई बापू कसे आहे, माझे नातवंड कसे आहे? बाप 2 वेळा रडतो जीवनामध्ये, 2 वेळा रडतो. बहिणींनो लक्ष देऊन ऐका. बाप हा 2 वेळा रडतो. पहिल्यांदा तो रडतो जेव्हा त्याची मुलगी लग्न करून घर सोडते, घरातून बाहेर निघते. आणि दुसऱ्यांदा बाप रडतो जेव्हा मुलगा घराच्या बाहेर हाकलून देतो, घराच्या बाहेर काढतो. 2 वेळेला बाप रडतो. बापाने आपल्या त्या मुलगीच्या डोक्यावरून हात फिरवला. लहान होती, तुला यात्रेत घेऊन जायचो, आठवतं का? आणि बोलता बोलता बापाने आपल्या खिशामध्ये हात घातला आणि 2 सोनपापडीच्या पुड्या कागदामध्ये बांधलेल्या आपल्या मुलगीच्या हातात दिल्या.
येताना दुकानावरून तुझ्यासाठी आणल्या, तुला आवडतं ना, खा. मुलगी सोनपापडी खात होती. तिने घासातला घास बापाच्या तोंडामध्ये घासला आणि बापाच्या डोळ्यातले अश्रू मात्र वाहायला लागले. जे दिवस होते ते दिवस निघून गेले, मात्र आता आठवणी शिल्लक राहिल्या. बघता बघता दिवाळीचा दिवस गेला, भाऊबीजेचा दिवस गेला. भाऊबीजेच्या दिवशी बापाला सकाळी सकाळी गरम पाणी मुलगीने अंगणामध्ये टाकलं. भावाला आणलेलं उठणं, अर्ध उठणं काढलं आणि बापाच्या पाठीला त्या मुलीने घासलं आणि डोक्यावर पाणी टाकलं. आणि बाप थरथर त्या आवाजामध्ये मुलगीला बोलला, ताऊ पुढच्या दिवाळीपर्यंत टिकेल का ग? मी 2-4 महिन्यातून येत जा, आता काही तब्येत चांगली राहत नाही, तुझी रोज वाट बघतो. 2-4 महिन्यातून आली का जरा बरं वाटतं. हा मुलीमध्ये बापाचा जीव असतो. 2-4 दिवस मुलगी माहेरामध्ये राहिली. 5व्या-6व्या दिवशी जवाई बापूंचा फोन आला, मामा मी तिला घ्यायला येतोय आता. आणि जसा तो फोन ऐकला ना, आता बापाचं जेवणाला चित्त लागत नाही, झोप लागत नाही, जाऊन फक्त मुलगीशी गप्पा मारतो. रात्रीचे 12 वाजले, सगळे झोपलेले होते. आता मुलगीने सांगितलं, बाबा अहो झोपा, सकाळी जायचंय ना मला. तेव्हा बाप सांगतोय, अगं इतक्या दिवसातून आली, झोपायचं रोजच आहे. बाप गप्पा मारत होता, मुलगी झोपी गेली. मुलगीच्या अंगावरती त्याने गोधडी टाकावी, तिच्या डोक्यावरून हात फिरवला, लाईट बंद केला आणि बाप अंगणामध्ये खाटीवरती झोपला. सकाळ झाली. सकाळी 8-9 वाजेला जवाई बापूंची मोटरसायकल अंगणामध्ये आली. मुलगीने तयारी केली, नवीन साडी घातली, स्वयंपाक तयार केलेला होता. मात्र बापाच्या जीवाला हुरू हुरू लागलेली. आता 11 वाजले, स्वयंपाकाचे ताट वाढले. जवायांच्या मांडीला मांडी लावून जेवणासाठी आता बाप बसला आणि जेवणाचा घास घेणार तितक्यामध्ये नजर गेली मुलगीकडे. मुलगी बॅग पॅक करत होती. मुलगीने चैन लावली, चैन ओढण्याचा आवाज आला आणि त्या बापाच्या हृदयामध्ये फार मोठ्या वेदना चालू झाल्या. जेवण गेलं नाही. तसंच अर्ध्या तासावरून उठला, हात धुतला आणि मुलगीला घरात जाऊन सांगितलं, आजच्या दिवस थांबली असते तर उद्या मी तुला पोहोचवून दिलं असतं. मुलगीने सांगितलं, बाबा माहेरामध्ये कितीही राहिलं तरी कमीच आहे, पण आता जवाई आलेत, घ्यायला जाऊ द्या मला. बापाचा नाईलाज झाला. जवायांचं जेवण झालं. 5-10 मिनिटं जवाई बापू बसले. जवाईंनी मोटरसायकल आपली काढली, गाडीवर जाऊन मुलगी बसली. मुलगीच्या मांडीवर बापाने बॅग दिली आणि स्वतःची काळजी घे, डोक्यावरून हात फिरवला. आपल्या खिशातून 50-100 रुपये काढले, मुलगीच्या हातामध्ये टाकले आणि सांगितलं, जाताना माझ्या नातवंडांना काहीतरी खायला घेऊन जा आणि अधूनमधून माझी बातमी घेत जा. आणि सगळ्या बहिणींना माझा सल्ला आहे, जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप जिवंत आहे तोपर्यंत तुमची दिवाळी आहे. मग तुम्हाला साडी चोळी नाही घेतली तरी दिवाळी सुखाची आहे, कारण तुमच्या मायबापाचा तो आनंद आणि मायबापाचा आशीर्वाद तुम्हाला माहेरामध्ये प्राप्त होत असतो. ज्या दिवशी तुमचे मायबाप मेले ना बहिणींनो, तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघाला तरी मात्र दिवाळीला जाऊ नका, कारण या जगतामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे फक्त 2च जीव असतात, एक आई आणि दुसरे वडील. आणि मुलगी निघून गेली आणि 4 दिवसापर्यंत मन लागत नाही, त्याचं नाव बाप आहे. आणि तो बाप कळण्यासाठी अंतःकरणामध्ये फार मोठी एक ज्वलंत माया असावी लागते. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा बाबा गेल्याच्या नंतर एवढ्या दुःखामध्ये असताना सुद्धा त्या बाबांची प्रेत यात्रा बाकी होती. बरं का बाळकृष्ण महाराज, या बाबांची प्रेत यात्रा बाकी होती. तितक्यामध्ये आमच्या रेखाताईंचं असं म्हणणं होतं, आत्ताच महाराजला फोन करा आणि 13व्याचं कीर्तन मला करायचंय. म्हणजे वडिलांबद्दल जी इतकी आठवण येतात, वडिलांबद्दल इतकं जे प्रेम आणि ती जी जाणीव होती, ही जाणीव जर कलियुगातल्या सर्व मुला मुलींना आली ना, तर मी म्हणतो कलियुग नाही हा सत्ययुग झाल्याशिवाय राहणार नाही. बोला ना प्रेमाने सर्वांशी, काय खुपतं नेमकं तुम्हाला?
दोन शब्द प्रेमाने बोलायला काही अडचण नाही, पण लोक सध्या कलियुगामध्ये अहम ब्रह्मास्मी, आमले कोणी गरज नाही, हे डोक्यातून काढून टाक जा. चांगले चांगले देवाने मातीत घातले आणि आमले कोणी गरज नाही असं म्हणणाऱ्याला माझं सांगणं आहे, तुम्ही मेल्याच्या नंतर 4 खांदेकरी आणि 1 मडके धरी तुम्हाला लागणार आहे, हे मात्र विसर जा नका. हे राजा परीक्षिती, 7 दिवसाने तू मरणार आहे, पण तत्पूर्वी मी तुला आता कथा सांगतो आणि आजचं माझा स्कंद सत्र न्यायालय संपवतो. पण तत्पूर्वी सर्वांनी देवाचं नामचिंतन करा. मधुराधिपते करितो मधुरं 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 वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं मधुरा मधुरा मधुराधिपते नयना मधुरा हृदय मधुरा गमनं मधुरा मधुरा नयना मधुरा मधुराधिपते अतिथो मधुरा मधुराधिपते मधुरा वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरमललितं मधुरम्. चरितं मधुरं भ्रमति मधुरं चरितं मधुरं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं चरितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रविना मधुरं 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 वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्. भगवान की जय. हे जे आता मी म्हणून दाखवलं हे मधुरा अष्टकम आहे. प्रत्येक बाईने सकाळी सकाळी आपल्या किचन मध्ये लावलं पाहिजे. तुम्हाला कधी वाटत असेल ना तुमच्या घरातले भांडणं कमी व्हावे, तुमचा नवरा कधी दारू पित असेल ना, तर एकच काम करा, वर्ष 6 महिने फक्त एक काम करा, औषध वगैरे देऊ नका, औषधने काही फरक पडत नाही. स्वयंपाक करताना असं म्हणा, अधुरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदय मधुरं गमनं मधुरं मधुराधिकनो नयनं मधुरं. स्वयंपाक करताना देवाचं नाव घेतलं पाहिजे. स्वयंपाक करताना राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, असा नियम आहे शास्त्राचा. स्वयंपाक करताना जी बाई जो विचार करते तोच विचार जेवणाऱ्या माणसाच्या मनात येत असतो. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा,
जैसे खावे अन्न तैसे होय मन, जैसे प्यावे पाणी तैसे होय वाणी. म्हणून खाताना पिताना विचार केला पाहिजे आपण कुठं खातो आहे आणि काय खातो आहे. म्हणून खाताना पिताना सगळ्या महिलांनी कथेमध्ये मी असं सांगितलं, स्वयंपाक करताना देवाचं नाव घेत जा. ती बाई घरी गेली आणि नेमका मला जेवण तिच्याच घरी होतं. बाया डेमो द्यायला जरा वेळ नाही लावत. हा, त्या बाईने आमच्या समोरच कणिक वगैरे काढली, कणिक वगैरे भिजवली, उंडा वगैरे केला तिने आणि पोळी लाटता लाटता तिचं चालू झालं, पिंटूचे पप्पा, पिंटूचे पप्पा. तिला म्हटलं मावशी हे काय म्हणजे तुम्हीच तर रात्री कथेमध्ये सांगितलं की स्वयंपाक करताना देवाचं नाव घेत जा. म्हटलं मग पिंटूचे पप्पा म्हणे त्यांचं नाव विठ्ठल आहे म्हणे, मग त्याचं नाव लिहू शकत नाही ना मी पिंटून पप्पा म्हणस म्हणे. म्हणते आते जर पिंटूना पप्पाना म्हणेल जर आम्ही खादं हा ते रातभर आमना डोकामध्ये तेच पिरी. म्हणून स्वयंपाक करत असताना सत्वचिंतन आपण निर्माण केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. ठीक आहे. काही बायांच्या हाताला स्वाद असतो, त्या सहज बनवतात तरी एकदम टेस्टी बनतं. काही एमडीएच मसाला टाकतात तरी भाजी बिघडी जास आहे की नाही. आता नवीन पॅशन आली मामा, नवीन चपला घाली सण उभा राही सण पोया टाकतात त्या, तिले अक्कल नाही पण खाणार आल ते अक्कल नाही म्हणे. माझ्या कानी पायांना तुना पायीने तुम डोकामा बदल पडी जायला. कशी संस्कृती चालवणार हो तुम्ही? चपला घालून स्वयंपाक करणार नाही म्हणे. तिची MSc झाली, तिची PhD होऊ दे तरी बी आई नाही चालव. मुसलमानाचा माणूस कलेक्टर झाला तरी 1 वाजेला नमाज पडतो, आमना 50,000 वाला आवरत नाही. आणि हे म्हणणार हिंदू धर्म खतरे में. तुला काय कळतं रे धर्माबद्दल? सांग बरं गीतेमध्ये श्लोक किती आहे? सांग बरं श्रीमद भगवत गीता कोणत्या थाली जन्माला आली होती? नाही माहिती यांना. मग तुम्ही काय करताय महाराज? आम्ही तर रोज सांगतोय लोकांना. काही तर मला सांगतात महाराज नाही 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 धर्म शरीर आद्य धर्म खलू साधनम. जोपर्यंत तुम्ही धर्माचा व्यवस्थित अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतः धर्मनिष्ठ म्हणून घेण्याचा अधिकार जीवनात प्राप्त होत नाही. संपली. आता शेवटची एक कथा आहे. हे राजा परीक्षिती, मनु शतरूपा त्याच्या पोटी उत्पांतपाद आणि प्रियव्रत नावाचा मुलगा 2 जन्माला आले. आकृती, देवहूती आणि प्रसूती या 3 मुली जन्माला आल्या. त्याच्यानंतर यांचं लग्न प्रजापती दक्षा बरोबर झालं आणि त्याला 9 मुली झाल्या पहिल्या कल्पामध्ये. त्याच्यानंतर 16 मुली झाल्या. त्याच्यातली एक मुलगी आहे अनुसया नावाची. तिला नाव आहे सती अनुसया. सती अनुसयेचं अगदी योग्य वेळेमध्ये लग्न लावलं. तिचं लग्न लागलं. त्या मुनींचं नाव आहे महर्षी अत्री. अत्री महर्षीन बरोबर अनुसया मातेचं लग्न लागलं. ही शेवटची कथा आहे. हीच आपली झाकी आहे आजची. सती अनुसया आणि महर्षी अत्री यांचं लग्न लागलं आणि अनुसया दिसायला खूप छान होती. दिसायला छान असणं वेगळं आणि वागायला छान असणं, या जर दोघही गोष्टी असतील तर मग त्या पतीचं कल्याण होत असतं. माणूस बाहेर कितीही टेन्शन असलं तरी भिडू शकतो, पण घरातल्या टेन्शनाशी तो लढू शकत नाही. हेच महाभारत आहे राजा परीक्षिती. 1000 दुश्मन असतील त्यांना माणूस मारू शकतो, त्यांच्याशी लढू शकतो, पण घरामध्ये जर कटकट असेल तर ती व्यक्ती कधीही शांततेचं जीवन जगू शकत नाही. आणि अशांतता म्हणजेच महाभारत. अत्री महर्षी आणि माता अनुसया खूप सेवा केली अनुसयाने. इथं बसलेल्या प्रत्येक बाईला माझं सांगणं आहे, सकाळी उठल्या उठल्या नवऱ्याच्या पाया पडत जा. हा, पडत जा पाया. पती परमेश्वर असतो. काही बाया म्हणतात आमनी गणित आहे, पण त्यांना पाय सापडतात नाही. तो गरमाच बटत नाही आणि बटस बी ते कथा बी बटस. हा, तो कथा का बटे ना, पण पाया पडत जा. जी बाई नवऱ्याच्या आध्येत राहते, जी बाई नवऱ्याच्या पाठीला पाठ लावून संसार करते आणि जी बाई आपल्या नवऱ्याचा कधी अपमान करत नाही, अशी बाई मंदिरात नाही गेली तरी चालते. कारण ती ज्या घरात राहते ते घरच एक प्रकारचं मंदिर असतं, कारण ती स्वतः देवी स्वरूपाने संसार करते.
अनुसयेला खूप तेज प्राप्त झालेलं होतं आणि आनंदीबाई जी बाई नेहमी हसत राहते किंवा जो माणूस नेहमी हसत राहतो ना त्यांचा चेहरा खूप छान असतो, खूप मस्त दिसतात ते. काही लोक हसत नाही, मायटॅकने मरतात. मग म्हणा आमचे बायपास झालं, तू ते जगालेच नाही पाहिजे होता, कारण तू हसणार नाही. हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, प्रेमाने झुकलं पाहिजे. अरे झुकना तो जिंदों की आदत होती है, अक्सर हमने मुर्दों को अकड़ते हुए देखा है. अत्रि महर्षी तपाला चालले गेले आणि एकटी बाई घरामध्ये अनुसया. माणसा विना जीवन जगणं फार कठीण असतं, हा कलियुग आहे. अनुसया माता भांडे घासत होती आणि आकाश मार्गाने नारद महर्षी चालले होते. नारद महर्षी त्यांनी बघितलं अनुसया मातेकडे. वा, काय रूप आहे आमच्या आईचं. आणि आकाश मार्गाने जात असताना कैलास पर्वत लागला. रविवारचा दिवस होता, म्हणजे ती गेबी मॅडमांना सुट्ट्या होत्या. कोण होत्या ती गेबी? कल्पनात्मक अलंकार आहे, मॅडम बोललो. 3 देव्या. कोण? त्याच्यामध्ये एक लक्ष्मी, एक सती आणि एक शारदा, ब्रह्मा विष्णू महेशांच्या पत्नी. नारद महर्षी त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. दिवाळीची शॉपिंग करायची, माझा मेकअप बॉक्स बी तुटून गेलाय, तो ऑफर चालू आहे म्हणे अमेझॉनला. त्यांचं चालू होतं त्या गप्पा. आणि तितक्यात नारदांनी त्यांना हिनवलं. जय हो देव्यांनो, काय गप्पा चालल्या? या महर्षी नारद, नमस्कार, कल्याण वस्तू. आजपर्यंत मला असं वाटत होतं या जगतामध्ये फक्त 3च देव्या सुंदर आहे. मला असं आजपर्यंत वाटत होतं तुमच्या इतकं सुंदर या जगात कोणीच नाही. सती धडकन उठून उभी राहिली. म्हणजे काय? अरे आम्ही ते सर्वात सुंदर. गैरसमज आहे तुमचा. मला बी आजपर्यंत वाटत होतं की तुम्ही सगळे सुंदर आहे. मग पण तुमच्यापेक्षा सुद्धा कोणीतरी या मृत्यू लोकामध्ये एक सुंदर आहे. कोण? अनुसया. अनुसया ती तर माझी बहीण आहे. तुमची बहीण आहे का नाही मला माहित नाही, पण तुमच्यापेक्षा सुंदर आहे. बाईला बाईचं वर्चस्व सहन होत नाही, सहीनच भाऊ नाही. तुम्ही कधी मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं ना की आम्ही देराण्या जेठाण्या सगळ्या बहिणी सारख्या राहतो, मी मान्य करावं नाही. जग मान्य करत नाही, राष्ट्र मान्य करत नाही, शास्त्र मान्य करत नाही. बाईला बाईची प्रगती सहन होत नाही. आणि यांनी बी बघितलं कोण आहे मृत्यू लोकामध्ये? अनुसया. खरंच खूप सुंदर होती दिसायला. जेलेसी निर्माण झाली, राग आला, लगेच फोन केला आणि तिघी देवांना घरी बोलवलं. आणि एका मिनिटामध्ये ब्रह्मा विष्णू महेश कैलास पर्वतावरती अवतीर्ण झाले. तिघी देवांना सांगितलं आजपर्यंत आम्ही तुम्हाला काहीच मागितलं नाही. मग देव सांगत होते मागा, तुमचा अधिकार आहे तो. आता आम्ही तुम्हाला जे मागणार ते तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल. आता काय मागतात माहिती नाही, आम्हाला आधी वचन द्या, आम्ही जे मागणार तुम्ही आम्हाला देणार. आता ते परमात्मा होते, ब्रह्मांडाचे नायक होते, त्यांना काय होणं? त्यांनी विचार न करता सांगितलं तथास्तु, तुम्ही जे मागणार ते आम्ही देऊन टाकू तुम्हाला. पण माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे विचार करते ती बाई असते. बाईला या जगतामध्ये आजपर्यंत कोणीच ओळखू शकलेलं नाही आणि ओळखू शकणार सुद्धा नाही. बऱ्याच माणसांना वाटतं मन बाईले मी वय कर, झोप माय काका तू अजून. बाईला पूर्णपणे ओळखणं शक्यच नाही, कारण बाईच्या अंतकरणामध्ये विविध चेतना अंतरंग भरलेले असतात. त्याला ओळखू शकत नाही, आपण नाहीच ओळखू शकत. आता मागा काय मागायचंय? आणि तिघही देवांनी आता ब्रह्मा विष्णू महेश यांना सांगितलं तुम्ही एक काम करा. मृत्यू लोकामध्ये अत्रि नावाच्या ऋषींची एक पत्नी आहे, अनुसया म्हणून प्रसिद्ध आहे. तिला भ्रष्ट करा आणि तिथं तुम्ही सद घ्या, कारण ती भ्रष्ट झाली का आपोआप तिचं तेज कमी होईल. म्हणून पूर्वीचे लोक मुलगी बघायला जायचे तेव्हा बाईला त्या मुलगीला चालायला लावायचे आणि तिचा चेहरा बघायचे, कारण चेहऱ्यावरून आचरण कळतं, अंतकरणातला भाव कळतो. तिघी देवाने सांगितलं हे देव्यांनो असं काही करू नका. सगळ्यांच्या नांदी लागायचं, पतिव्रतेच्या नांदी लागायचं नाही.
कोण म्हणतं? संत म्हणतात. अरे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. देवावर सत्ता असते तिची. आणि मग त्या सती अनुसयेचा सद घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश माता अनुसयेचा सद घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आलेले आहेत. अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतो, लक्ष देऊन ऐका. माता अनुसयेच्या चेहऱ्यावरती फार मोठं हास्य, आनंद आहे. आपल्या घरी जर साधू संत आले तर त्यांना बघून ज्याला आनंद होतो समजावं पुण्यात्मा आहे. साधू संत देव कोणाच्याही घरी जायला रिकामे नसतात. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. सती अनुसयेला सांगितलं भिक्षाम देही. आणि आमच्या बायांमध्ये एक दोष आहे, चांगला महात्मा घरी आला की त्याला हाकलून देणार आणि चुकीच्या लोकांना दान धर्म करत बसणार. ब्रह्मा विष्णू महेशांनी सांगितलं माता भिक्षा द्या. सती अनुसयेने विचारलं काय घेणार भिक्षेमध्ये? गहू तांदूळ ज्वारी बाजरी बोला. खूप आहे आमच्या घरी तुमच्या आशीर्वादाने, बोला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्हाला जेवण करायचंय. जेवण या घरामध्ये. ब्रह्मा विष्णू महेशांना घरामध्ये घेतलं. तिघही देवांच्या हृदयामध्ये भीती आहे. ही पतिव्रता आहे आणि जर आपण हिचं सद घ्यायला गेलो आणि हिला जर राग आला तर ही आपली राग केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देव सुद्धा जिला घाबरतात तिला पतिव्रता म्हणतात. महाराज कोण कोण झाल्या पतिव्रता? प्रमुख 5 पतिव्रता झाल्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. अनुसयेने सांगितलं ठीक आहे या घरामध्ये या. हे घरामध्ये गेले, ताट वाढले, जेवण वाढलं. यांना जेवण जात नाहीये कारण ते जेवायसाठी आलेच नव्हते. ताडकन उठून उभे राहिले. आम्हाला गरम जेवण पाहिजे, आता थंड आम्ही खात नाही. आणि गरम जेवण सुद्धा 2 मिनिटात आलं तर ठीक, नाही तर आम्ही चाललो. सती अनुसयेने सांगितलं 2 मिनिटात काय 1 मिनिटात घ्या. लगेच आपल्या पतीचं स्मरण केलं. पतीने दिलेली थाळीतून जेवण केलं, गरम गरम दिलं त्यांना, घ्या. आता मात्र तिघही देवांचं काही डोकं काम करत नाहीये. आता ब्रह्मदेव त्याच्यामध्ये थोडा वयस्कर आहे म्हणून तुम्ही बोला, आता आम्ही काही बोलत नाही. मग ब्रह्मदेवाने सती अनुसयेला सांगितलं अनुसया तुझा नवरा काही घरी नाही म्हणे. नाही, आमची अशी इच्छा आहे, मला माफ कर जा. जसं ग्रंथामध्ये आहे. आता सद घ्यायचंय म्हटलं मग शब्द जरा खालचे वापरावेच लागतील. आणि शब्द तो खालचा नाही तर शब्द फार पवित्र आहे, कारण त्याच्यातूनच मानवाची उत्पत्ती झालेली आहे, वाढ झालेली आहे. ब्रह्मदेवाने अनुसयेला सांगितलं अनुसया आम्हाला दुग्धपान करायचंय, आम्हाला दूध प्यायचंय. एखादी बिंडोबाई असती ना, तिने लगेच चुल्यातलं फाटकं काढून तिघींना आणलं असतं. पण जिच्या मनात पाप नाही, तिच्या मनात वाईट विचार येणार कसे? तिने सांगितलं हे ऋषी हो, तुम्हाला खरंच दूध प्यायचंय? पूर्ण विचार करा बरं. आता तिघही देवांचे ठोके वाढले. हो ठीक आहे, घरात या, घरात या. अरे ही कुठल्या दगडाची बांधली? ही कशालाच नाही म्हणत नाहीये. अजून तिघही देवांनी विचार केला आणि तिघही देवांनी सांगितलं आम्हाला दूध प्यायचं आहे, पण एक काय, आमचं तिघही जणांना एकाच वेळेला दूध तुला पाजावं लागेल. अनुसयेने सांगितलं जसं म्हणाल तसं या. आत घेतलं, पडदा लावला, पतीचं स्मरण केलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी तिघही देवांच्या अंगावर टाकलं आणि 3 मुख आणि 1 शरीर असा एक अवतार जन्माला घातलं. त्याचं नाव आहे श्री दत्तात्रेय भगवान. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे
दत्त गुरु दिसले मला दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर समोरी बसले मलाही दत्त गुरु दिसले मलाही दत्त गुरु दिसले दत्त गुरु दिसले श्री दत्तात्रय भगवान की जय। हे गुरुदेव, हे शुकमुनी, ही दत्त भगवानांची कथा ऐकून मला तर माझ्या अंगाला काटे आले। आता दत्त प्रभू लहान पाळण्यामध्ये टाकले अनुसया मातेने। 2, 4, 5 दिवस झाले नवरे काही घरी आले नाही। ते गवी देवा जागृत झाल्या आणि ते गई देव्यांनी आता नारदांना विचारलं का हो आमच्या नवऱ्यांना बघितलं का? म्हणे मला नका विचारू, म्हणे तुम्हीच आले होते घेऊन। म्हणे मी सांगितलं होतं, मी थोडी तुम्हाला रिकामे कामा करायला सांगितलं होतं। त्याला नारद म्हणतात, बोलायचं बाजूला होऊन जायचं। पहिली एकच नारद होता, आता घरे घर वय जायला चैनच वावणी असले। सगळ्या देव्यांनी शोध घेतला। शोध घेतल्याच्या नंतर माहिती पडलं सती अनुसयरी त्यांना बालक बनवून टाकलंय म्हणे। आल्या ते गिबी देव्या रडत रडत घरी। सती अनुसया भांडे धुत होती। माता ना कोण तुम्ही? अहो नका गंमत घेऊ, आता आमचे पती आम्हाला परत करा। अगं तुम्ही आहात कोण? अगं मी सती, ही लक्ष्मी, ही सरस्वती। मग आमचे नवरे आले होते ना तुमच्या घरी। मला नाही माहिती, मला नाही माहिती। आम्हाला एकदा घर चेक करू देता का? बिलकुल घर चेक करा जा। सगळे आता तिघी देवांनी विचार केला। देवांनी जो पाण्यात झोपले होते ना दत्त भगवान, तिघी देवांनी विचार केला अजिबात डोया उघाडाना नाही, कारण आठे जितली शांती आहे घर जाताच कटकट चालू होईल। बिलकुल जपिरावाना पडमट्ट्यापणा करल्यावाना पोट सुद्धा हलावाना नाही, बिलकुल सायलेंट। आल्या त्या देव्या आणि त्यांनी बघितलं पाण्याकडे आणि सांगितलं स्वामी चला घरी। विष्णुदेव मनातल्या मनात म्हणे आतापर्यंत जितकी शांतता इथं भेटली, आता घरी येण्यात काही मजा नाही। बोले बाबांचं बी तेच म्हणणं होतं, पण ब्रह्मदेव घोटाळा करा होता। विष्णुदेवाने ब्रह्मदेवाला सांगितलं बाबा जर डोया उघाडा ती विचार करतो तू डोयामा बोट घालतो तुम्ही। अनेक देवांनी त्या प्रयत्न केले, मात्र देव काही झोपेतून उठायला तयार नाही। आणि शेवटी आता सती अनुसयेच्या पाया पडतायत त्या, हे माता झाली ना चुकी, आता माफ करा। शेवटचा सिद्धांत लक्षात घ्या, इथं बसलेल्यांपैकी तुम्ही सगळे माणसं आहात, मीही माणूस आहे। चुकी प्रत्येकाकडनं होऊ शकते, पण चुकी झाल्याच्या नंतर ती मान्य करा, हा सर्वात मोठा भक्तीचा मार्ग आहे। मान्य करा। तिघही देवांनी
विनंती केली सती अनुसयेला आणि सती अनुसयेला बी आता दया आली. सती अनुसयेने त्या बाल स्वरूपामधून त्यांचे नवरे उभे केले. पण मात्र आता तिघही देव काही घरी जायला तयार नाही. आता तिघही देवांचं असं म्हणणं आहे, आम्हाला जर तुम्हाला घरी घेऊन जायचं असेल तर आमच्या आईची परवानगी घ्या. आमची आई म्हणेल तर आम्ही तुमच्या सोबत येऊ. देवाची आई होण्याचं सौभाग्य आणि देवावर सुद्धा सत्ता गाजवण्याचं सौभाग्य हे त्याच बाईच्या जीवनामध्ये प्राप्त होते, जी बाई आपल्या पतीशी प्रामाणिकपणाने जीवन जगते. आणि अनुसयने सांगितलं आता की जाऊ द्या, दुपारी चुकलेला माणूस जर संध्याकाळी घरी आला तर त्याला घरातून बाहेर काढायचं नसतं. म्हणून तुम्ही जा आता सुखाचा संसार करा. आणि हे देवांनो, याच्या पुढे कधी कोणाला कमी समजू नका आणि कोणाची परीक्षा घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर असाल, पण दुसऱ्याला चुकीचा ठरवण्याचा अधिकार संप्रदाय शास्त्र तुम्हाला देत नाही. जसं आहे तसं तुम्ही सुख जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता परीक्षितीला खूप आनंद झाला या कथा ऐकून. वा, इतकं महत्व पतिव्रतेचं असतं हे मला आज माहिती पडलं. हे शुकमुनी, अजून पुढे मला काहीतरी सांगा ना. शुकमुनी म्हणता, हे राजन, कथेचे नियम असतात, जितकी मर्यादा तितकं बोललं पाहिजे. आता तिसरा प्रहर चालू झाला, आता कथा सांगायची वेळ संपली. मी तुला उद्या याच्या पुढची कथा सांगेल, पुढे काय झालं. पण तत्पूर्वी इथं बसलेल्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून कोटी कोटी आभार आणि स्वागत. वेळात वेळ काढून तुम्ही कथा ऐकायला आलात. तुम्ही मांडी मारून या धर्म मंडपात बसलेले आहात. मी नाही, परमात्म्याच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, तुम्ही परमात्म्याला दिलेला वेळ परमात्मा कधीही वाया जाऊ देणार नाही. तुम्ही जर परमात्म्याला 2 तास दिले तर परमात्मा 22 तास तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. कारण परमात्मा कोणाचे उपकार ठेवत नाही. तुम्ही कथा ऐकताय, कथा ऐकणं म्हणजे तपश्चर्या करणं. एका जागेवर मांडी मारून बसून देवाचं नामचिंतन ऐकणं हे कलियुगातलं सर्वात मोठं तप आहे. आणि ते तप तुम्ही करत आहे. परमात्मा तुम्हा सर्वांचं कल्याण करो. जी मंडळी बाहेरून येते आहे त्यांचेही या गोमानसिंग सोसायटीमध्ये स्वागत. मी मुद्दाम कोणाचंही नाव घेणं टाळतो, कारण या संस्थेमध्ये आम्ही शिकलो. गजानन महाराजांची संस्था शेगावचा नियम आहे, कथा कीर्तनामध्ये कुठल्या माणसाचं बाईचं नाव घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? कारण त्यांचं पुण्य कमी होतं. किंवा एखाद्याचं नाव घेतलं एखाद्याचं राहून जातं. उगीच गैरसमज होऊ नये म्हणून कोणाचंही नाव न घेता तुम्ही सर्वेची सर्वी मंडळी माझ्यावरती, या परिवारावरती आणि श्रीमद भागवतावरती प्रेम करणारे तुम्ही मंडळी आहात. आपल्या जीवनातले 2 दिवस निघून गेले, अजून 6 दिवस बाकी आहे. सुंदर अशी कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांनी कथा आत्मसात करावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं एवढ्याच सदिच्छा तुम्हाला देतो. आणि आज या द्वितीय दिवसाची शुकमुनींच्या माध्यमातून चालत असलेली कथा या ठिकाणी पूर्ण विराम देतो. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव राधे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ